अनघः अचिन्त्यः भयकृत भयनाशनः अणुः 831 अनघः अघम दुःखम पापम च म्हणजे अशुद्धता अपवित्रता दुःख खेद त्रास भोग अस्य न विद्यत म्हणजे हे ज्याला नाही, ज्याच्यासाठी हे सगळं अस्तित्वात नाही असा तो अनघः. निराकार अघ म्हणजे पाप किंवा दुःख, म्हणजे हे नसलेला. परमेश्वर सर्व वासनाविरहित निष्कलंक अस्पर्श अदूषित शाश्वत आनंदरूप आहे आणि सर्व दुःखांच्या पलीकडचा आहे, म्हणून हा अनघः. ओम अनघाय नमः. 832 अचिंत्यः प्रमात्रादी म्हणजे जाणकार किंवा समजणाऱ्याचा, साक्षीत्वेनं जाणकारांचा, ज्ञानी लोकांचा, समजूतदार लोकांचा हा साक्षी आहे. सर्व प्रमाणा गोचरत्वात म्हणून पुरावा किंवा साक्षी ह्या अप्राप्त दुर्गम म्हणजे ह्याच्यामुळे तो आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही किंवा दुर्गम असतो, म्हणून तो अचिंत्य. हा कुठल्याही पुराव्या साक्षीने हा जाणू किंवा समजू शकत नाही, कारण हाच सगळ्यांचा साक्षी आहे असा जो तो अचिंत्य. अयम ईदृशः इति म्हणजे हा असा आहे. विश्वप्रपंच विलक्षणत्वेन विश्वाचा जो प्रपंच आहे, पसारा आहे, त्या दृश्यापासून पूर्णपणे वेगळा. चिंतयितुम अशक्यत्वात म्हणून तो असा आहे असं म्हणून कोणी सांगू शकत नाही, विचार करू शकत नाही, त्याचं चिंतन करू शकत नाही असा जो तो अचिंत्य. ओम चिंतनाच्या सीमेत न सापडणारा, मन बुद्धीने जाणता येऊ न शकणारा परमेश्वर केवळ निराकार परिणाम स्वरूप अगोचर आहेत असं नाही, तर ते आपल्या सर्व भावनात्मक अनुभव बौद्धिक गोष्टींमध्ये सापडू न शकणारे आहेत. आपल्या सर्व धारणा भावना विचार त्या चेतनेमुळेच जी त्याचं रूप आहे प्रकाशित होतात. सर्वांचा पोषण करता मी आहे असं परमेश्वर म्हणतात, असा तो अचिंत्य. ओम अचिंत्याय नमः. 833 भयकृत असन्मार्गवर्तीना म्हणजे दुष्ट वाईट अधर्माच्या मार्गाने चालणाऱ्यांच्या भयं करोती त्यांच्या मनात भय निर्माण करतो आणि भक्तांना भयं कृंतती भक्तांच्या भयाचा नाश करतो. कृणोती म्हणजे ते कमी करतो असा जो तो भयकृत. भय निर्माण करणारा दुष्ट मन असलेल्यांना भयकारक वाटतो. सर्व अवतारात तो दुष्टाच्या मनामध्ये भय निर्माण करून त्यांना धर्माच्या मार्गावर आणताना आपल्याला दिसतो. एक तर नाश करतो किंवा त्यांना योग्य मार्गावर आणतो असा जो तो भयकृत. ओम भयकृते नमः. 834 भयनाशनः वर्णाश्रम आचरत वताम म्हणजे वर्णाश्रमांचं व्यवस्थित पालन करणाऱ्यांचं भयम नाशयती इति भय नाश करतो असा. किंवा पराशर ऋषी म्हणतात वर्णाश्रमाचारवता म्हणजे वर्णाश्रमांचं पालन करणाऱ्या पुरुषांचा पुमान सर्वोच्च विष्णूची हे पुरुष जे असतात आराध्यते ह्या सर्वोच्च विष्णूचीच आराधना करतात. पंथहा न अन्यहा दुसरा त्याला तत्तोषकारक म्हणजे त्याला संतुष्ट करायचा आनंदी करायचा दुसरा कोणताही मार्ग नाही. केवळ त्याची आराधना करून त्याला आपण संतुष्ट करू शकतो असा जो तो भयनाशनः भय नष्ट करणारा. आत्मज्ञान झालं की पूर्ण निर्भयतेची स्थिती प्राप्त होते, नाहीतर अनेकांमुळे स्पर्धेची भयाची भावना उत्पन्न होते. पण जिथे सर्व काही तोच एकमेव आहे तिथे कसलं भय. भयापासून मुक्ती देणारा सर्वांचा एकमेव आश्रय असलेला असा जो तो भयनाशनः. ओम भयनाशनाय नमः. 835 अणुः सौक्ष्म्य अतिशय म्हणजे अतिशय गूढ सूक्ष्म
शालित्व असणारा असा अणु. एषः अणुः आत्मा चेतसा वेदितव्यः. एषः अणु म्हणजे ह्या सूक्ष्म आत्म्याला चेतसा वेदितव्यः केवळ मनाने चिंतन करूनच आपण जाणू शकतो असा जो तो अणु, अत्यंत सूक्ष्म, सर्वव्यापी, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित, सर्व जीवनाच्या सर्व गोष्टी याच्यामुळेच उत्पन्न होतात. सूक्ष्मतमाचे ही हा केंद्र आहे. आणि परमेश्वर गीतेत म्हणतात, अहमच्या सर्वस्य हृदि सन्निविष्टो. असा हृदयामध्ये अत्यंत सूक्ष्म रूपात जो वास करतो तो अणु. ओम अणवे नमः.